या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडे पीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। धम्मचक्र प्रवर्तन दिन, माता रमाई आंबेडकर जयंती सर्वांनी उत्साहात साजरी केली। पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व मंडळांनी आवाजाची मर्यादा पाळली। आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती देखील सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या आवाजाची मर्यादा पाळूनच साजरी करण्याची ग्वाही मध्यवर्ती मंडळांच्या विश्वस्तांनी दिली आहे। डीजे कोणीही वाजवणार नाही, विश्वस्तांचा शब्द मोडणार नाही, याची खबरदारी सर्व मंडळांनी घ्यावी। आम्ही मिरवणुकीच्या सुरुवातीला आणि रात्री 8:30च्या सुमारास आवाज मोजणार आहे, त्यावेळी मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर कारवाई होईल, असे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी स्पष्ट केले। बुधवारी ताक 8ला पोलीस आयुक्तालयात सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी व शांतता कमिटी सदस्यांची बैठक पार पडली। यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, विजय कबाडे, गौहर हसन, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, मध्यवर्ती मंडळाचे विश्वस्त राजाभाऊ सर्वदे, राजाभाऊ इंगळे, बाळासाहेब वाघमारे, आनंद चंदनशिवे, गौतम चंदनशिवे, रॉकी बंगाळे, दशरथ कसबे, अजित गायकवाड, पिंटू ढावरे, सिद्धेश्वर पांडगळे, सचिन शिराळकर, बबलू गायकवाड, नागेश इंगळे, लौकिक इंगळे, कांत उघडे, राज भोसले, पप्पू गायकवाड, पंकज धसाळ, संजय पोळ, दीपक गवळी, आशुतोष नाटकर, केडी कांबळे आदी उपस्थित होते। या प्रसंगी पदाधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्गावरील वीज बंद, रस्त्यांवरील विजेच्या तारा, रस्त्यांलगतची झाडे यावर प्रश्न उपस्थित केले। त्यावर अधिकाऱ्यांनी अडथळे मिरवणुकीपूर्वी हटविण्याची ग्वाही दिली। अशोक कांबळे साहेब असताना, IPS रवींद्र सेनगावकर साहेब असताना, IPS माधव तांबडे साहेब असताना 16 मे 16 टॉप असू द्या, 8 मे 8 टॉप असू द्या, जयंती मोठी साजरा झाली। याही वर्षी तुम्ही साहेब आम्हाला जास्तीत जास्त बेसन टॉपची परमिशन देतात, अशी मी आपल्याला विनंती करतो। आमच्या घरी दरवर्षी पोलीस प्रशासन यायचे, तसं मी आपल्याला विनंती करतो की आमचा सण आहे, हे आमचे भीम म्हणजे आमचा एकच सण आहे, आम्हाला मोठ्यानं साजरा करू द्या आणि मेळाव्याला आमच्याकडे यायची आपल्याला विनंती करतो। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।